नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नामस्मरण आणि सेवेमुळे आपल्या जीवनामध्ये नक्की काय बदल होतात? आपले कर्म खरोखर हलके होत आहे का, हे कसे ओळखावे? असा प्रश्न अनेक भक्तांच्या मनामध्ये असतो, पण त्यांना स्पष्ट संकेत समजत नाहीत. कर्म हलके होत असेल तर त्याची काही सूक्ष्म चिन्हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिसू लागतात. स्वामींच्या मार्गामध्ये जेव्हा एखादा भक्त मनापासून नामस्मरण करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये काही बदल घडू लागतात. आपल्या वाईट कर्मांचा प्रभाव कमी होत आहे आणि स्वामींची कृपा आपल्यावर होत आहे, याचे काही महत्त्वाचे संकेत आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. जेव्हा नामस्मरण आणि सेवेमुळे आपल्या कर्मांचा प्रभाव कमी होत असतो, तेव्हा आपल्याला मानसिक शांती लाभते आणि विचारांमध्ये बदल होतात. वाईट कर्मांचा सर्वात मोठा परिणाम आपल्या मनावर दिसतो. जेव्हा कर्म जड असतात तेव्हा मन सतत अस्वस्थ, चिडचिडे आणि नकारात्मक विचारांनी भरलेले असते. पण नामस्मरण आणि सेवा केली की हळूहळू मन शांत होऊ लागते. विचार स्पष्ट आणि सकारात्मक होतात. बदल कसा ओळखावा? जर छोट्या छोट्या गोष्टींवर राग कमी होत असेल, मनात शांती जाणवत असेल आणि प्रतिक्रिया देण्याऐवजी समजून घेण्याची वृत्ती वाढत असेल, तर हे स्पष्ट संकेत असतात की कर्म हलके होत आहे आणि चित्तशुद्धी होत आहे. संकटांची तीव्रता कमी होणे. संकटेही अनेक वेळेला आपल्या कर्मांचा परिणाम असतात. जे कर्म आपण पूर्वी केले आहे त्याचे काही ना काही फळ जीवनामध्ये समोर येते. कधी ते दुःख, अडचणी किंवा अचानक आलेल्या समस्यांच्या स्वरूपामध्ये दिसते. नामस्मरण आणि सेवेमुळे वाईट कर्मांचा प्रभाव कमी होत आहे, हा बदल कसा ओळखावा? जीवनामध्ये संकटे येणे थांबत नाही, पण त्यांचा परिणाम कमी होऊ लागतो. पूर्वी जी परिस्थिती खूप मोठी वाटत होती, ती आता थोडी हलकी वाटते. मनावरचा ताण कमी होतो आणि गोष्टी हाताळणे सोपे वाटू लागते. समजा एखाद्या वेळी मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती, पण ते शेवटी खूप कमी नुकसानीमध्ये टळले जाते. एखादी गंभीर अडचण आली, पण अपेक्षेपेक्षा सोप्या रीतीने ती सावरली गेली. कधी मोठे संकट येऊनही त्याचा परिणाम फारसा जाणवत नाही आणि गोष्टी लवकर पूर्ववत होतात. अशा वेळेला लक्षात घ्या की परिस्थिती गंभीर होती, पण परिणाम हलका झाला. हेच दाखवते की तुमच्या वाईट कर्मांचा प्रभाव कमी होत आहे आणि स्वामींची कृपा तुमच्यावर कार्य करत आहे. सेवेची गोडी निर्माण होणे आणि सेवेमध्ये सातत्य येणे. जेव्हा कर्म अडथळे निर्माण करते तेव्हा मन स्वामींच्या कामामध्ये लागत नाही. जप करताना कंटाळ येतो किंवा झोप येते. बदल कसा ओळखावा? जर आता नामस्मरण करताना आनंद मिळत असेल, ठरलेली वेळ चुकली तर अस्वस्थ वाटत असेल, तर समजावे की कर्माचे अडथळे आता दूर झालेले आहेत. सेवा ही सवय बनत असेल, मन स्वतःहून सेवेच्या मार्गाकडे वळत असेल, तर हे स्वामींचे संकेत असतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मन स्थिर राहणे. वाईट कर्म आपल्याला मानसिकदृष्ट्या खचवण्यासाठी येतात, पण नामस्मरणामुळे आतून एक वेगळी ताकद निर्माण होते. परिस्थिती बदलत नाही, पण आपण तिला कसे सामोरे जातो हे बदलते. बदल कसा ओळखावा? पूर्वी ज्या गोष्टींनी तुम्ही खचून जात होता, आता त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही शांत राहता. मनात विश्वास निर्माण होतो की हेही निघून जाईल, माझे स्वामी बघून घेतील. हा आत्मविश्वास वाढणे म्हणजे कर्माचा प्रभाव कमी होत असल्याचे लक्षण असते. पूर्वी जिथे मन लगेच खचायचे, तिथे आता स्थिरता जाणवते. नामस्मरणामुळे आतून एक विश्वास निर्माण होतो की प्रत्येक परिस्थिती तात्पुरती आहे. व्यक्ती घाबरण्याऐवजी शांतपणे विचार करू लागतो. भावनांवर नियंत्रण येते आणि निर्णय अधिक समजूतदार होतात. हा बदल दर्शवतो की कर्मांचा प्रभाव कमी होत आहे आणि मन मजबूत बनत आहे. स्वभावातील दोष कमी होणे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे कर्मांचे मूळ बीज आहेत. कर्म जड असेल तर हे दोष अधिक तीव्र असतात. पण नामस्मरणामुळे कर्मांचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि हळूहळू स्वभावामध्ये बदल होऊ लागतो. जर राग कमी होत असेल, दुसऱ्यांबद्दलची ईर्ष्या कमी होत असेल आणि माफ करण्याची वृत्ती वाढत असेल, तर हा मोठा संकेत आहे. तुमच्या बोलण्यात गोडवा येतो आणि वागण्यामध्ये संयम दिसतो. हे दाखवते की तुमचे संस्कार शुद्ध होत आहेत आणि कर्मांचा प्रभाव कमी होत आहे. जेव्हा कर्मांचा प्रभाव जास्त असतो तेव्हा मनात वारंवार नकारात्मक विचार येतात, पण नामस्मरणामुळे मनातील नकारात्मकता कमी होते आणि मनामध्ये समाधान वाढते. आपला दृष्टिकोन बदलतो. हे दाखवते की कर्मांचा प्रभाव कमी होत आहे आणि स्वभाव अधिक सात्विक बनत आहे. अचानक मिळणारी मदत. कधीकधी जीवनामध्ये असे क्षण येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. हे कर्माचे परिणाम असतात. पण नामस्मरणामुळे परिस्थिती बदलू लागते
आणि योग्य वेळेला योग्य मदत मिळू लागते. जर अचानक अनोळखी लोकांकडून मदत मिळत असेल, अडलेली कामे मार्गी लागत असेल किंवा योग्य व्यक्ती योग्य वेळेला भेटत असेल तर हे संकेत आहेत. गोष्टी आपोआप जुळू लागतात याचा अर्थ स्वामी तुमच्या मार्गातील अडथळे दूर करत आहेत आणि कर्मांचा भार हलका होत आहे. शारीरिक व्याधींमध्ये आराम. काही वेळेला शारीरिक त्रासही कर्मांचा परिणाम असू शकतो. जेव्हा कर्मांचा प्रभाव जास्त असतो तेव्हा आजार लांबतो किंवा वारंवार त्रास येतो. बदल कसा ओळखावा? जर औषधांसोबत नामस्मरण केल्यावर हळूहळू आराम मिळू लागला, शरीर हलके वाटू लागले आणि ऊर्जा वाढली तर हे संकेत असतात. दीर्घकाळाचा त्रास कमी होऊ लागतो, मन आणि शरीर दोन्ही साथ देऊ लागतात, याचा अर्थ कर्मांचा प्रभाव कमी होत आहे आणि स्वामींची कृपा कार्यरत आहे. तर हे काही प्रमुख संकेत तेव्हा मिळतात जेव्हा आपले कर्म हलके होत असते. हे तर सर्व सकारात्मक संकेत आहेत, पण अनेक भक्तांना नामस्मरण करताना त्रास वाढल्याचे जाणवते, अनुभव येत नाही. अशा वेळेला घाबरू नये आणि नामस्मरण थांबवू नये. सुरुवातीला मनातील जुने विचार, ताणतणाव, नकारात्मकता, आपले जुने कर्म वर येऊ लागतात, त्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते. हे स्वाभाविक आहे, पण नियमित आणि शांतपणे श्रद्धेने नामस्मरण करत राहावे. परिणाम दिसायला वेळ लागू शकतो, पण तो नक्की दिसतो. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नये. धैर्य आणि सातत्य ठेवावे. हळूहळू मन स्थिर होते आणि आतून शांतता मिळू लागते. नामस्मरण केल्यामुळे वाईट कर्म सक्रिय होऊन ते आपल्याला भोगावे लागतात, त्यामुळे सुरुवातीला अस्वस्थता किंवा अडचणी वाढल्यासारख्या वाटतात. पण हेच संकेत असतात की शुद्धीकरण सुरू आहे. पण स्वामींच्या नामस्मरणामध्ये सातत्य ठेवले तर हे कर्म कमी होतात आणि त्यांचा परिणामही हलका वाटू लागतो. लक्षात घ्या की नामस्मरणामुळे कर्माचे परिणाम नक्कीच कमी होतात. हे बाह्य चमत्कारांमध्ये नाही तर अंतर्गत बदलांमध्ये दिसते. मन शांत होणे, स्वभाव सुधारणे, संकटातही स्थिर राहणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हेच खरे संकेत आहेत. जेव्हा व्यक्तीला शांतता मिळते आणि आतून मजबूती जाणवते तेव्हा समजावे की नामस्मरण आपले कार्य करत आहे. स्वामींची कृपा अशा सूक्ष्म बदलांमधून जाणवत असते. आपले वाईट कर्म कमी करून आपल्याला योग्य मार्ग दाखवणे हा स्वामींचा खरा उद्देश असतो. नामस्मरणामुळे सुरुवातीला दबलेले कर्म ओफाळून वर येतात. हे पाहून घाबरून न जाता श्री स्वामी समर्थ या नामाचा आधार घेत राहावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की आपल्या वाईट कर्मांचा प्रभाव कमी होत असताना आपल्याला कोणते संकेत मिळतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.